नमस्कार, मी आहे पूजा आणि तुम्हा सगळ्यांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच पूजाची दुनिया या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं. आणि तुम्हा सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? मस्त आहात ना? मस्तच असायला हवं. तर छानपैकी मस्त अधिक मास चालू आहे आणि माहेरचे हे दिवस आहेत माझे आणि इतकं छान वाटत आहे ना खरंच माहेरी आल्यानंतर. मस्त एकदम आरामात दिवस चालू आहेत सगळे आणि इथल्या आठवणी, त्यानंतर आईबाबांसोबत गप्पा गोष्टी, हे सगळं मी छान मस्त अनुभव. आणि दिवसाची सुरुवात माझी छानपैकी जे नित्यनियम आहेत ते पटापट आटपून घेऊन एकदम मस्त देवपूजा करून घेतली इथे. आणि अधिक मास असल्यामुळे अधिक मासाचं जे महात्म्य आहे ते पोथीसुद्धा माझे वाचून झाले. आणि त्यानंतर देवपूजा वगैरे सगळं झाल्यानंतर म्हटलं चला आज जरा घराची आपण डीप क्लिनिंग करूया. कारण आई तर रोज करतेच, पण ही जी झाडांची जी काळजी आहे ना, तर ती झाडांची काळजी घ्यायला मला खूप आवडते. आणि हे इथे मी भरपूर असे झाडं लावलेले आहेत. आणि हा मनी प्लॅन्ट तुम्ही बघू शकता. तर हा मनी प्लॅन्ट लावलेला आहे या ओसरीमध्ये. आणि ओसरीमध्ये मनी प्लॅन्ट छान मस्त तिथे सुंदर असा हा मनी प्लॅन्ट झालेला आहे. कारण ओसरीमध्ये जास्त ऊन पण लागत नाही आणि सूर्यप्रकाश हा प्रॉपर मिळतो या झाडांना, तर त्यामुळे मस्त अशी ही झाडं झालेली आहेत. आणि या झाडांवरती जेव्हा पाणी शिंपडलं ना, हा मनी प्लॅन्ट इतका खुलून निघाला ना, असं वाटत आहे की हिरवा कच्चा असा हा जो कलर आहे तो एकदम वेगळाच दिसत आहे पाणी शिंपडल्यावरती. आणि खरंच छोटे छोट्या ह्या गोष्टी असतात, पण ह्या केल्या की किती फरक पडतो ना आपल्या घरामध्ये सुद्धा. आणि ज्या वस्तूची आपण इतकी छान काळजी घेत आहोत ती वस्तूसुद्धा मस्त दिसते. पण या झाडांना मी कुठल्याच प्रकारचं, या कुंड्यांना वस्तू म्हणणार नाही, कारण माझ्यासाठी ही सजीव आहेत. आणि प्रत्येक झाड मी जेव्हा लावते ना, तेव्हा माझं जे मनात असते ना की नाही, हे झाड मी लावलं ना तर हे झाड माझं जगलंच पाहिजे. आणि खरंच माझ्या हातची जी झाडं आहेत ना, ती माझ्या हातची झाडं छान अशी जगतात. तर या मनी प्लॅन्टला बरेच 4-5 वर्ष झाली असतील आणि इतके छान मोठे मोठे झाले आहेत ना. कुंड्यासुद्धा मस्त स्वच्छ करून घेतल्यात ह्या. आणि मला एक गोष्ट कळली की कुंडीमध्ये जर झाड चांगलं करायचं असलं ना, तर त्यामध्ये पाण्याचा निचरा हा चांगला व्हायला पाहिजे. नाही तर काय होतं ना, त्याच्यामध्ये पाणी जेव्हा थांबतं किंवा कुंडीमधून आपण जे खालून त्याला छिद्र पाडतो कुंडीला, तर ती पाणी जर व्यवस्थित त्याच्यामधून निघालं नाही ना, तर झाडं त्यामध्ये सडतात, झाडाची पानं पिवळी पडतात. पण ह्या कुंड्यांमध्ये पाणी टाकलं की, वरून पाणी टाकलं की खालून पाणी सगळं निघून जातं, गळून जातं. तर या झाडांना दर 2 दिवसाआड पाणी द्यावंच लागतं. आणि त्यामध्ये जर उन्हाळा असला ना, मग तर जरा जास्त काळजी घ्यावी लागते या झाडांची, कारण पाणी या कुंड्यांमध्ये राहत नाही. आणि मग त्यामुळे झाडं पण छान मस्त अशी होतात. आणि कोरडी असली ना, तसंही मनी प्लॅन्टला जास्त पाणी पाहिजे नाही, कारण जास्त पाणी असलं ना मनी प्लॅन्टला तर ती झाडं सडतात. तर असे मस्त हे मनी प्लॅन्ट एकदम हिरवे कच्च झालेले आहेत आणि छान त्यांची आंघोळसुद्धा झालेली आहे. तर खरंच माहेरचे दिवस किती छान असतात ना आपल्या मुलींसाठी. की माहेर म्हणजे बघा, केवळ 4 भिंतीचा हा वाडा नाही आहे, हा आपल्या बालपणाचा गोड खजिना असतो. किती सगळ्या आठवणी असतात ना इथे. सासरी कितीही सुख आणि प्रेम मिळाले तरी माहेरच्या ज्या आठवणी असतात ना, ह्या आठवणी आपल्या मनामध्ये एक वेगळं घर करून राहतात. आणि हे मन नेहमीच पाखरू होऊन तिथे आईबाबांकडे उडत पोचतं. आईबाबांच्या हाताचा स्पर्श, आपल्या भावा बहिणींसोबत झालेली आपली किती अशी भांडणं, आणि ती माहेरची ओढ जी आपल्यासाठी, सासूरवाशींसाठी आयुष्यभराची शिदोरी असते. तिथे पाऊल ठेवताच सासरच्या साऱ्या जबाबदाऱ्या आणि ताणतणाव कुठल्या कुठे पळून जातो. आणि मानसिकरित्या आपण किंवा इव्हन शारीरिकही जर आपल्याला कुठली व्याधी असली ना,
तर सासरी असले की ती खूप मोठी वाटते, पण जेव्हा माहेरी जातो ना आपण, तर ती व्याधी कुठे जाते कळत नाही. कारण सगळे एवढे छान आनंदाने आणि मायेने बोलतात ना, की ते दुःख ना क्षणभर आपण विसरून जातो. तर असं आपलं माहेर असतं आणि खरंच माहेरचे दिवस किती पटापट आणि काय एवढ्या लवकर जातात काय माहिती. तर असं हे छान माझं पण मस्त माहेर आहे. आणि आमच्या इथे जो सोफा आहे ना, तर त्या सोफ्यासाठी ही कव्हर आणली होती. आणि ही जी कव्हर आहे हिचा कलर पण इतका छान आहे ना. आणि आमचा आमचा जो हॉल आहे छोटासा, तर त्या हॉलमध्ये ही कव्हर खूप सुंदर दिसेल, त्यामुळे ही कव्हर बऱ्याच दिवसापासून आणून ठेवून दिलेली होती. पण म्हटलं चला आता थोडासा वेळ आहे निवांत, तर हिला त्या मापाने म्हणजे जी त्या सोफ्याची कव्हर होती ना आधीची, तर ती खाली टाकली आणि त्याचं मेजरमेंट घेऊन अशी ही कव्हर मी मस्त तिथे कापून घेतली. आणि कैची पण दिसत नव्हती, तर इथे मी ही जी माझी स्वयंपाकघरातली जी कैची आहे ना, तिने हे अशी ही कव्हर मी कापून घेतली. आणि खरंच आपल्या घरामध्ये ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आपण केल्या ना, तर आपलं घर किती छान दिसतं ना. आणि माहेरी आले की मग तर आपल्याला कामं एवढे नसतात, तर त्यामुळे ही जी रिकामपणाची कामं आहेत ना, ही बरोबर बाहेर निघतात तेव्हा. तर असंच आज घराची साफसफाई करता करता लक्षात आलं की ही कव्हर किती दिवसाची आहे. मग आईला म्हटलं, आई चल ही आज व्यवस्थित कापून छानपैकी हिला आता रोजच्या वापरामध्ये काढून घेऊया. आणि ही जी कव्हर आहे ना, हिला छान मस्त असं मध्ये मध्ये पार्टिशन आहे, म्हणजे जेवढं तुम्हाला लागते 1, 2 हे असे पार्टिशन आपण कापून घ्यायची. तर आमचा 7 सीटरच सोफा आहे, तर त्याप्रमाणे त्याच्या मापाने मस्त मी अशी या ठिकाणी हळूहळू सगळं कापून घेतलं. कारण काय आहे ना, एकदाच ह्या गोष्टी आपल्याला कट करता येतात, नाही तर मग परत कमी जास्त जर झालं ना, जास्त झालं तर आपण निदान कापू शकतो, पण जर आपण कमी केलं ना, तर मग त्याला जोडणं फार अवघड आहे आणि ते दिसायलासुद्धा चांगलं वाटत नाही. तर त्यामुळे मस्त असं शांततेमध्ये प्रॉपर व्यवस्थित त्याचं जे आहे मेजरमेंट घेऊन मस्त अशा ह्या सोफ्याच्या कव्हर कापून घेतल्या. आणि माहेरी आले की खरंच इतकं निवांत वाटतं ना, ना स्वयंपाकाचं टेन्शन, ना कुठल्या गोष्टीचा ताण तणाव, सगळा उडून जातो एकदम. असं वाटतं की कुठल्या तरी साधूने एखादा मंत्र आपल्यावरती टाकलेला आहे, जेणेकरून सगळं जे टेन्शन आहे, जो ताण तणाव आहे, हा सगळा कुठे गायब होतो कळतच नाही. आणि खरंच आई बाबा ह्या सगळ्यांची जी किंमत आहे ती आपल्याला लग्न झाल्यावरच कळते. कारण त्यांच्या पोळे आपण किती हट्ट करतो ना, आपल्याला एखादी गोष्ट नाही आवडली तर आपण आपल्या आईबाबाला न संकोच करता सरळ तोंडावरती सांगून देतो. पण मग लग्न झाल्यावरती कळतं की खरंच आपण आपल्या आपली जेवढी गोष्ट आपली आईबाबा ऐकतील ना, तेवढं कोणीच ऐकत नाही. आणि मग माझं लग्न झाल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये माझ्या आईबाबाचं स्थान ना अधिकच महत्त्वाचं झालेलं आहे. कारण एवढे हट्ट, एवढी माझी स्वप्न, कधीही त्यांनी मला प्रश्न न विचारता सगळं पूर्ण केलं. तर असं हे छान माझं माहेर. आणि खरंच आईबाबांची किंमत ही लग्न झाल्यावरच कळते. आधी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपण कॅज्युअली घेतो, पण या जगामध्ये जर असेल ना खरंच कुठली जर व्यक्ती असेल ना आपल्यावरती निस्वार्थपणे कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता प्रेम करत असेल ना, तर ते म्हणजे आपले आईबाबा. तर ही एक छान मस्त आमच्या घराची रूम आहे. आणि या रूमला झाली असतील 40-50 वर्ष. ह्या रूममध्ये जर फॅनसुद्धा लावला नाही ना, तरीही इतकं थंडगार वाटतं. कारण याची जी या रूमचं जे बांधकाम आहे ते मातीचं आहे, पण त्याला छानपैकी मस्त प्लॅस्टर वगैरे सगळं केलेलं आहे. पण मातीचं असल्या कारणामुळे तिथे ना गरम अजिबात होत नाही. आणि गावाकडचं घर आहे, तर छानपैकी मस्त मोठं असं आमचं हा वाडा आहे आमचा. पण या रूममध्ये आलं ना खरंच ऊन पण जाणवत नाही आणि
तिन्ही ऋतूच्या मानाने ही रूम ना तसं तसं खरंच वागायला लागते. म्हणजे मी सांगते की हिवाळ्यामध्ये या रूममध्ये जास्त थंडी वाजत नाही, उन्हाळ्यामध्ये या रूममध्ये जास्त गरम होत नाही, कारण एक वेगळाच थंडावा आहे या रूममध्ये. आणि पावसाळा आला की पावसाचा आवाजसुद्धा येत नाही. तर अशी ही छान जादूगर अशी ही रूम आहे. तर लाईट नसली ना तर आम्ही सगळेजण याच रूममध्ये बसतो, कारण इथे कुठल्याच प्रकारचं उष्णतामान जाणवत नाही. नाहीतर एवढं टेम्परेचर आहे ना सध्या. तर याच रूमचा मेकओव्हर मला करायचा होता. साईडचा जो साईड टेबल दिसतोय ना, तर तो मी काढून घेतला आणि ती जी जागा आहे ती खाली करून घेतली. माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी नक्की दाखवेल की या रूममधलं मी कुठलं सामान काढलं आणि कुठली वस्तू कुठे ठेवली. तर ही सुरुवात होती. तर मी याचं मेजरमेंट घेतलं की ही जी कव्हर आहे ही व्यवस्थित झालेली आहे की नाही. आणि खाली ना या रूमला कोबा केलेला आहे, तर त्याच्यावरती पाणी शिंपडलं की इतकं थंडगार वाटतं. आणि तुम्ही बघू शकता की सुंदर अशी ही जी सोफा कवर आहे ही मस्त सूट झाली या सोफ्याला. आणि या सोफ्याला पण बरेच वर्ष झाले असतील, मला वाटतं 10-12 वर्ष या सोफ्याला झालेले आहेत. आणि खरंच जेवढ्या जुन्या वस्तू आहेत ना त्या एवढ्या टिकाऊ आहेत ना, तर मला तर अजूनही आश्चर्य वाटतं की आता जर आपण नवीन वस्तू घ्यायला गेलो ना त्याची किंमतही फार आहे आणि टिकाऊपणा फार कमी आहे त्याच्यामध्ये. तर असा हा सोफा इतका छान निघालेला आहे ना. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मी केल्या ना तेव्हा बाबांनी एवढं कौतुक केलं की आपल्या बाईने किती छान केला ह्या सगळ्या गोष्टी. आणि खरंच ही कौतुकाची थाप ना ही प्रत्येक गृहिणीला पाहिजेच. पण माहेरी आलं की ही कौतुकाची थाप आईकडून मिळते, बाबाकडून मिळते. आणि असं कुणी कौतुक केलं की आपल्याला किती बरं वाटतं ना. तर कौतुक सगळं झाल्यानंतर अंगणामध्ये मस्त पाणी शिंपडलं आणि ही सदाफुली इतकी सुंदर, या सदाफुलीला भर उन्हाळ्यामध्ये पण फुलं आलेली आहेत ना. तर सध्या माझे छान असे मस्त माहेरचे दिवस चाललेले आहेत. तुम्ही सुद्धा माहेरी आल्या असाल ना, आणि छान मस्त माहेरचे दिवस हे मस्त घालवा, एन्जॉय करा आईबाबांसोबत गप्पा गोष्टी. कारण परतीच्या मार्गावरती परत आपण आलो ना की आपल्याला तेच रोजचे सगळे कामं. तर त्यामुळे छान एन्जॉय करा हा माहेरचा टाईम मस्तपैकी.